करावे गावातील कुलस्वामिनी महिला मंडळाने 1 वर्ष पूर्ण केल्याबद्दल हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं। या हळदी कुंकू समारंभास माजी आमदार मंदाताई म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। करावे गावातील कुलस्वामिनी महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महिला मंडळाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं। या हळदी कुंकू समारंभात माजी आमदार मंदाताई म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच कुलस्वामिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष शोभा तांडेल, नगरसेविका रेखा म्हात्रे, सेंट लॉरेन्स हायस्कूल कोपरखिरण्याच्या उपाध्यक्ष प्रभावती पाटील ही उपस्थित होत्या। या हळदी कुंकू समारंभाचा लाभ सर्व महिलांनी घेतला। यावेळी सर्व महिलांना माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच महिलांनी हळदी कुंकू पुरतं एकत्र न येता नेहमीच एकत्र येऊन काम करावे। मिठागार कामगारांना न्याय देण्यासाठी मी संघर्ष करते, तसंच भूमिहीनांना जमिनी मिळतील असं आश्वासनही दिलं। यावेळी सर्व महिलांना हळदी कुंकू लावून ववसा देण्यात आला। सगळ्यांना मी सांगते, या बेलापूर पट्टीमध्ये आमच्या गावातलं जर सांगितलं तर सगळ्या बहिणी नाराज आहेत एकमेका भावातलं, का तर प्लॉट नाही दिले म्हणून, आणि दिले तर कमी दिले। पण आता खरं म्हणजे स्त्रियांच्या बद्दल खूप अनेक कायदे झालेत आणि त्या कायद्यामध्ये स्त्रियांना खूप अधिकार आहेत। आपल्या वडिलांच्या मालमत्तेत असतील, नवऱ्याच्या मालमत्तेत असतील, अनेक प्रॉपर्टीत अर्धे अधिकार आहेत, पण आपण ते देत नाहीत, पण द्यायला पाहिजे। बहिणींना थोडा तरी हिस्सा दिला पाहिजे असं मला वाटतं। प्रथा ही मुंबईमध्ये आपल्या सुरू झालेली आहे, तर सगळ्यांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देते। तिळगुळ या, सगळ्याजणी गोड गोड बोला, जे काही गेल्या वर्षीचे मागील विचार असतील ते विसरून जा असं मी आपल्याला सांगते। गावामध्ये आज ह्या महिलांनी कार्यक्रम घेतला। मी आता इथून खंडा कॉलनीत जाणार आहे। अनेक महिला हळदी कुंकू फक्त घेतात। मी यांना काय म्हणते, हळदी कुंकापर्यंत मर्यादित राहू नका। ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही बाजारपेठमध्ये गेलात पाहिजे, शिकलात पाहिजे, स्टेजवर कार्यक्रम कसे करायचे, काय करायचं, तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी रेखा आहे, आम्ही तुम्हाला करू ना मार्गदर्शन। चांगला कार्यक्रम तुम्ही घेतला। ज्यांच्या जमिनी नाही अजिबात, त्यांना आता प्लॉट मिळणार, त्यांचं नाव मला तुम्ही कधी आणून द्या। आणि ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी मी कोर्टात चाललेली आहे। आता कोर्टामध्ये मी वकील नेमलेला आहे, कारण भूमिहीन हा जो शब्द आहे ते तुमच्या गावामध्ये जे 12 बुलेटदार पूर्वी होते, सोना चांभार किंवा त्यांनी 50% मागणी मंजूर केली। फक्त मिठागर कर्मचाऱ्यांची मागणी त्यांनी मंजूर केली नव्हती पूर्वी, काही लोकांना होती, त्यांना 12.5% फायदा मिळाला। आता भूमिहीन जो शब्द आहे, जे आपले पहिले लीडर होते त्या लीडर लोकांनी पाहिलंच नाही मीटिंगमध्ये काय लिहिलं गेलं, तर त्यावेळी जर हा शब्द काढला गेला असता भूमिहीन, तर आज आपल्याला सर्वांना सरसकट प्लॉट मिळाले असते। ज्यावेळी मी गेल्या वर्षीपासून ही चळवळ उभी केली, त्या चळवळीमध्ये जसजसं मी वरती मीटिंग लावत गेली तसतसं ते माहिती मिळत गेली पेपरमध्ये, पत्रामध्ये, की तुम्हाला भूमिहीन मध्ये दाखलं। तर भूमिहीन कोण? आपण तर शेतकरी आहोत, आपण प्रकल्पग्रस्त आहोत, आपण भूमिहीन नाही। मग भूमिहीन लोकांना आम्ही प्लॉट देऊ असं ज्यावेळी सिडको सांगते। आता आमच्या उद्या पण परवा बैठकी आहेत, आमच्या बैठकी चालूच आहेत, की तो शब्द 4 ओळीचा जर निघाला भूमिहीन, तर तुमचा सगळ्यांचा फायदा होऊ शकतो। आणि त्यासाठी मी कोर्टात जायचा आता प्रयत्न केलेला आहे। कोर्टात जाऊन, कारण मी त्यांना पटवून सांगितलं की आमची जमीन गेली ती गोष्ट वेगळी आहे, त्याचा पैसा मिळाला तो वेगळा आहे। हे आम्ही काम करत होतो, हे आम्ही कष्ट करत होतो, हे आम्ही घाम गाळत होतो, हा आमच्या नोकरीचा प्रश्न आहे। मी स्वतः एमडीना पटवून सांगितलं की ही जमीन तुम्ही दिल्यानंतर इथे तुम्ही वॉचमॅनची नोकरी केली, तर तुम्हाला पगार नको का तुम्हाला जमिनीचे पैसे मिळाले म्हणून तुम्हाला पैसे द्यायचे नाही?
तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही CM साहेबांकडे हे सगळं तुम्ही मांडा म्हणून. तर ते लोकांचं कसं आता निवडणुकाला वेळ देत नाही. तुम्हाला माहिती आहे लोक कसं निवडणुकीचं हे खोटं बोलून मारून नेता. आता 2-1.5 वर्ष झाली मी सातत्याने पाठपुरावा करतो, पण त्याच नाही भूमिहीन आला. तर आता आपण भूमिहीन नसल्यामुळे आता भूमिहीन शब्द काढू आपण आणि मग तुमच्या गावात सगळ्यात जास्त मोठी संख्या आहे मिठागरात काम करणारी. आणि त्याच्यात काय झालं आपल्याला तेही मिळाले असते का मुली बाळी सगळ्या नावात यायला लागल्या. आम्ही मीठ व्हायला, आम्ही मीठ व्हायलाय. ज्यांनी 2 दिवस काय केलं नाही, पाणी नेलं नाही, तेही सांगतात आम्ही मीठ व्हायला. म्हणून त्यांनी कायद्यात कडक काय केलं, कायद्यात कडक काय केलं की 83च्या वोटर लिस्टमध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांनाच प्लॉट देण्यात येईल. आणि 83 मध्ये कोण जाणार, अशा वेळेस तरच बायका जाणार. ह्या ज्या मुली ज्या आता सांगतात, हा माझ्या गावामध्ये सुद्धा की 83 मध्ये ज्यांनी मीठ राहिलंय, ज्यांची मतदान यादी आहे त्यांनाच आम्ही देणार. आता ही सगळी नावं आपोआप कट झालेली आहेत. तर मला वाटतं ज्यांना जमीनच नसेल, काहीच नसेल, रेखाजी तुम्ही ती नावं शोधा. तुम्ही पुढाकार घ्या, गावच्या नगरसेविका आहात आणि तुमचं चांगलं काम आहे. तुम्ही गावासाठी खूप चांगलं काम करताय. तर याच्यात 10, 20, 25, 50 जरी लोक मिळाली तर त्यांना आज फायदा होईल. यांच्यासाठी मी लढतच आहे अजून. पण ज्या विचारांना मिळायला पाहिजे त्यांना तरी मिळतील. नाहीतर ती पण शिरकोची जागा संपली तर आपल्याला हात वर करून मोकळे होतील. ऍक्च्युली कसं आहे त्यांना आपल्याला द्यायचंच नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MBTV.